जवळपास 29 वर्षापासून ज्या आपल्या मागण्या आहेत त्या अद्यापही शासनाची दखल घेतली नाही. इथून पुढचा लढा कसा असणार आणि आजच्या संदर्भामध्ये काय सांगाल? आज आठवण आंदोलन होतं आपलं. आठवण आंदोलन यासाठी नाव दिलं की गेली 29 वर्षापासून अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मातंग समाज, बहुजन समाजावर होणारे अन्याय अत्याचार हे थांबवण्यात यावेत. मातंग समाजाला, बहुजन समाजाला जे गायरान पट्टे आहेत त्यांच्या नावचे करण्यात यावेत आणि प्रामुख्यानं विश्वरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे व देशपिता लहुजी साळवे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेच्या आणि लहुजी साळवेंच्या जयंतीच्या निमित्तानं शासकीय सुट्टी देण्यात यावी. त्याचबरोबर लहुजी साळवे आणि अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण जीवन कार्य विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावे. त्याचबरोबर देशपिता लहुजी साळवे यांचं महापुरुषाच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात यावे. महाराष्ट्रामध्ये जे घरकुलाची योजना आहे तर शहरातल्या माणसाला 3.5 लाख रुपये भेटतात आणि ग्रामीण भागातल्या माणसाला 1,20,000 रुपये भेटतात. तर किमान घरकुलासाठी शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव न करता किमान पक्कं घर देण्यासाठी शासनानं 5 लाख रुपये घरकुलासाठी मदत देण्यात यावी. अशा प्रकारची एक प्रमुख आमची मागणी आहे. त्याचबरोबर मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर आहे. संभाजीनगरच्या विमानतळाला देशपिता लहुजी साळवे यांचं नाव देण्यात यावं आणि लहुजींचा सन्मान त्याप्रती करण्यात यावा. अशाही प्रकारची मागणी आमची आहे. जे राष्ट्रीय स्मारक पुण्यामध्ये लहुजी साळवेंचं होत आहे ते पूर्णत्वास जात आहे. त्याच धर्तीवर मुंबईमध्ये 305 कोटी रुपये अण्णाभाऊच्या स्मारकासाठी शासनानं डिक्लेअर केलेले आहेत. तो निधी देऊन मुंबईमध्ये अण्णाभाऊचं स्मारक झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे. शासकीय सुट्टी जाहीर झाली. शासकीय सुट्टी आहे पण काही गोष्टी कलेक्टरच्या हातात असतात. आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलीत का? कारण की आपण पाहतो की नागपंचमीचा सण असतो किंवा आपल्या दुर्गबाबाचं थोडंसं असतं त्यावेळेस सुद्धा कलेक्टरच्या हातात असतं डिक्लेअर सुट्टी करणं. तर आपण लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या मार्फत 2004ला रक्ताचं सह्याचं निवेदन देऊन 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठेंची जयंतीच्या दिनी आपण ड्राय डे घोषित करतो, म्हणजे दारूचे दुकानं बंद केलेले आहेत आणि 14 नोव्हेंबरला दारूचे दुकानं या प्रशासनानं बंद केलेले आहेत. आता आम्ही कलेक्टरकडे जात असताना आपण ज्या मुद्दा सांगितला तर मी आपलं पत्रकार म्हणून, तुम्ही पत्रकार म्हणून मी तुमचं कौतुक करतो. हाच मुद्दा आम्ही कलेक्टरकडे मांडणार आहेत की पोळ्याच्या दिवशी कलेक्टर सुट्टी देतात, महालक्ष्मीला सुट्टी देतात, एखादा कोणती खंडोबा यात्रेला सुट्टी देतात. त्या धर्तीवर राज्य लेवलवरची आमची मागणी आहे. पण किमान परभणी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 1 ऑगस्टला शासकीय सुट्टी दिली पाहिजे अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरणार. भविष्यात कशा प्रकारे आपण आता मातंग समाजाला इथून पुढे घेऊन जाणार आहात? कारण की आरक्षणाचा उपवगैरेचा विषय सुद्धा फार महत्त्वाचा पुढे प्रकर्षाने जाणवतोय आणि त्या संदर्भामध्ये आता मातंग समाजाची वाटचाल आणि समाजाला तुम्ही काय आवाहन करणार? लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या मार्फत आम्ही 13% जे आरक्षण आहे 13% आरक्षणाचं उपवर्गीकरण करून जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वेगळं मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावं याचा बी आमचा तीव्र लढा चालू आहे. आणि 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे की त्या राज्यामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं. त्या धर्तीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अनंत बदर नावाची समिती नेमली आणि समितीचा अहवाल पण शासनाच्या स्तरावर गेलेला आहे आणि शासन अबकडं करून वेगळ्या पद्धतीने आम्हाला आरक्षण देईल अशी आमची अपेक्षा आहे. परंतु डिले होत आहे म्हणून आमचं तीव्र आंदोलन इथल्या पुढच्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन अबकडसाठी सुद्धा लढणार आहोत. दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे सध्याच्या आणि तोंडावर अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. समाज बांधवांना काय आवाहन करणार आता? दोन्ही बाजूंची कल्पक होताना दिसते. मातंग समाज आणि बौद्ध समाज, मी माझ्या भाषणात सांगितलेलं आहे की अत्यंत भावाभावाचं नातं आहे आणि म्हणून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षिताला, वंचिताला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून, संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून तरतूद केलेली आहे आणि त्या तरतुदीच्या माध्यमातून मातंग समाज शिक्षणामध्ये मागे राहिलेला आहे. मातंग समाज सगळ्या गोष्टीमध्ये प्रगती झाली नाही.
म्हणून मातंग समाजाची ही मागणी आताची नाही, आता आम्हाला मतभेद करून चालणार नाही. तर ही गेली 40 वर्षापासून मातंग समाजाची की आम्हाला वेगळा आमच्या जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या. मग कोणी 8% मागितलं, कोणी 5% मागितलं, परंतु आम्ही त्याच्यावर अभ्यास करून जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या. बौद्ध बांधव आमचे महाराष्ट्र लेवलचे जोगेंद्र कवाडे साहेबांसारखे आमचे नेते, त्यांच्याशी आमचे संबंध आहेत. बाळासाहेब आंबेडकर त्यांच्याशी आमचे संबंध आहेत. परभणीमध्ये लोकनेते विजय वाकुडे होते, तुम्हाला माहिती आहे. आता ते भराडे, सिद्धार्थ भराडे आहेत, रवी सोनकांबळे. बौद्ध समाजाच्या माणसाशी आमचं जुळतं मिळतं आहे. आम्ही त्यांनाही सांगितलेलं आहे की मातंग समाज वेगळं आरक्षण मागत असताना आपल्यामध्ये मतभेद होता कामा नये. आणि मातंग समाजाच्या आमच्या समाजातल्या पुढाऱ्यांना, समाजातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे, सनदशील मार्गाने आपली मागणी चालू आहे. आपण त्यांच्यावर चिखलफेक करायची नाही, आपण बाबासाहेबाच्या विरोधात एवढा शब्द काढायचा नाही आणि कुठल्याही बौद्ध समाज म्हणून त्यांच्याकडे द्वेष भावनेनं पाहायचं नाही. अशा प्रकारचं समेट घडवून आणून मातंग समाजाला जेवढं आरक्षण मिळेल ते काही बौद्ध समाज देणार नाही. मातंग समाजाला जे आरक्षण पाहिजे आहे ते काही मातंग समाजाच्या हातात नाही की मला एवढं पाहिजे. पण तसं पाहिजेच असतं तर महाराष्ट्रातले आम्ही सर्व नेते एक आहोत, आम्ही जास्तीचं आरक्षण घेतलं असतं. परंतु संविधानाच्या माध्यमातून जे काय आम्हाला आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात मिळेल त्यासाठी आमचा लढा चालू आहे आणि ते लढा तीव्र करण्यासाठी मातंग समाज रस्त्यावरती उतरलेला आहे. शांततेत साजरे करण्याचं आवाहन करा. अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं मी बौद्ध बांधवांना या आजच्या अण्णाभाऊच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हात जोडून नम्र विनंती करणार आहे की मी एक पोस्ट पाहिलेली आहे की 31 जुलैला संपूर्ण महाराष्ट्र बंद आम्ही करू, अशा प्रकारची एक पोस्ट पाहिलेली आहे. बौद्ध बांधवाच्या नेत्यांना, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मी विनंती करू इच्छितो की अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा नावाची कादंबरी लहुजी बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस अर्पण केलेली आहे. म्हणून अण्णाभाऊचं बाबासाहेबाचा अतूट नातं आहे, बौद्ध आणि मातंग समाजाचा अतूट नातं आहे. ज्या धर्तीवर बाबासाहेबाच्या जयंतीला महत्त्व, त्याच धर्तीवर अण्णाभाऊच्या जयंतीला महत्त्व आहे. तुम्हाला आंदोलन करायचं आहे, महाराष्ट्र बंद करायचं आहे, भारत बंद करायचा आहे, लोकशाहीनं तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, परंतु जयंतीच्या निमित्तानं करू नये. अशा प्रकारची मी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीनं बौद्ध बांधवांना विनंती करू इच्छितो. ठीक आहे, थँक्यू.